नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विजय जयराम गोरे, अंतर्गाव तालुका भूमी, जिल्हा धाराशिव. ओके. आता जे आपण बघतोय साधारण किती क्षेत्र आहे तुमचं? एक 1.25 एकर आहे. 6 एकर. आणि व्हरायटी कोणती लावलेली आहे? KDS आहे. KDS KDS म्हणजे ते 776 बघितलं. 726. 726. तर ह्याचं जे आपण जे बघतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला किती ॲव्हरेज पडतं साधारण इतर शेतकऱ्यांना आणि तुम्हाला? सर पाठीमागे केलं तर एकरी 10 क्विंटल चालेल होतं आपल्याला. 10 क्विंटल. हो. म्हणजे SCT वैदिक वापरायच्या आधी. आधी. मग ह्या वर्षी तुम्ही ह्या 2 वर्षात बदलचं केलाय, हो. तर ह्याच्यामुळे काय बदल झाला? आता म्हणजे खर्च तर आहे तोच राहिलाय, परंतु उत्पन्नात फरक पडलेला आहे. म्हणजे साधारण उत्पन्न आणि खर्च जर विचार केला आपण तर खर्च किती झाला तुमचा एकंदरीत? एकंदरीत काय नाही, SSMचे एक एक टाकले. हां, सगळी साधारण त्याचा खर्च एक 2600 रुपये 2600 जास्त झालं. बरोबर. आणि जर समजा बघितलं त्याचं जर आज ॲव्हरेज काढलं तर एवढ्या ह्याच्यामध्ये उत्पन्नात किती वाढ होईल तुम्हाला? आता ह्या प्लॉटमध्ये कमीत कमी एक 4 क्विंटलची वाढ होईल. 4 क्विंटल. जर आपण खर्च तर सेमच आहे, हो. केमिकलचा आणि SCT वैदिकचा असं म्हणता येईल. बरोबर. आणि उत्पन्नात 4 क्विंटलचा वाढ झाली. तर मग आता 4 क्विंटलचा जर रेट बघितला तर किती दर आहे साधारण 1 क्विंटल? सरासरी आता 4,500 आसपास 46-45 आहे आता सध्या. जर आपण 4,000 जरी पकडला 4 × 16,000 रुपये तुमचा तर एक्स्ट्रा वाढले. ह्याच्यासाठी फक्त काय केलंय तुम्ही? केमिकल खत बंद केलं आणि वैदिक खत चालू केलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा तुमचं दुसरं काहीच नाही. आता इतरांच्या प्लॉटमध्ये करपा असेल, आळे असेल, खूप प्रॉब्लेम आहे. आपल्या तसं काय आहे का? नाही तर काही झालं नाही. कसली फवारणीच करण्याची वेळ आली नाही. करायची होती फवारणी आपले फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जरची, पण ती पावसामुळे काही करण्यात आली नाही. म्हणजे तुम्ही आळीला पण केली नाही आणि टॉनिकची पण केली नाही? काहीच नाही केली. म्हणजे पावसामुळे. मला सांगा, आता जर बघितलं तर केमिकलच्या प्लॉटची काय परिस्थिती आजची मी त्याला? केमिकलचे प्लॉट लवकर पिवळे पडलेत आणि असे जे दाणे भरणार आहेत ते असे भरीव वाटत नाही. आता मला सांगा, ही जर आपण दाणे बघितलं, पापडी पडल्यासारखी झाली, एकदम टपोर आहे. आता ही जी जर हाईट बघितली तर किती हाईट आहे? कमराच्या पुढे. कमराच्या पुढे. एवढी हाईट होती हो केमिकलवर? नाही, एवढी होत नाही, कधीच होत नाही. मला सांगा, हे जर जेवढं तुमची हाईट होईल तेवढं त्याला हळूहळू त्याला शेंगा वाढत जातात. म्हणजे प्रत्येक कांड्याला तुमच्या शेंगा येतात. आता ही जर बघितलं तर पान कमी पण शेंगा जास्त आहे का नाही? आणि ही जी पान आहे, हे पान असं एवढं जाड, एवढं मोठं तुम्हाला ह्याच्या आधी कधी बघायला भेटले? नाही, एवढं नाही. लहान पान राहायची. राम सर नेहमी सांगतात, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. म्हणजे ह्याच्यातलं जे दाणा भरपूर जर भरायचं असेल तर ही पान मोठं असलं पाहिजे. आता कुठलं जर बघितलं आपण तर हे जे पान बघा केवढं एकदम जबरदस्त पान आहे, केवढी पान आहेत. आणि विशेष म्हणजे एक ही फवारण आहे. असं शक्य वाटेल का शेतकऱ्यांना? नाही, ह्या वेळेस झालं शेतकऱ्यांनी, म्हणजे फवारणी झाली पावसाने करून दिलेच नाही त्या, पण त्यातले त्यात असे थोडं फरकच आहे. आपण जे SCT वापरली फरकच आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्या अगोदर आपल्या इथं फुलशेती होती आणि फुलशेतीला आपण पूर्ण SCT वापरलेलं आहे हे अगोदर. म्हणजे ह्याच्यावर SCT वैदिक वापर केलेलं क्षेत्र आहे. आता ही पलीकडचं वैदिक वापरलेलं नाही. सर बघा, पूर्ण आपला खाला प्लॉट बघा पूर्ण ब्लॅक आहे, म्हणजे एकदम काळोख आहे. आणि इकडचा पूर्ण पिवळा पडला आहे. त्या दोन्ही हाईटला पण कमी येतो. हाईटलाही कमी. आणि दोन्ही एका दिवशी पेरण्याने केले. शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? इकडच्या भागामध्ये खूप तूर असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, अन्य काय राजमा असेल, अशी सर्व पिकं जर आपण हे SCT वैदिक जर वापरायला चालू केली तर सुरुवात जर केली तर त्याचा म्हणजे फायदा आपल्याला पुढच्या पिकाला सुद्धा पण भेटतो. असा म्हणजे एकाच पिकात नाही, ते पुढे पण भेटतो. मला सांगा, आता जी एवढा पाऊस आहे, एवढ्या पावसामध्ये इतरांना काही समस्या आला आणि तुम्हाला काय आलं नाही काहीच. हे म्हणजे आपण कसं झालं, हे जे वापरलं ह्याच्यामुळे पण म्हणजे कुठलाच प्रश्न झाला इकडे येणे, म्हणजे असं समस्या झाली. आता काही ठिकाणी बरेच उमळून गेले असं, बरोबर, पानं पूर्ण ही झाली. मला सांगा, आता ही तुमची माती आहे, ह्या मातीत काय बदल झाला हो तुम्हाला? माती एकदम भुसभुशीत झाली अशी. आणि ह्याचा फुटवा बघा, ही माल बघा, हो ही जर बघितलं आणि ह्याची जर माती बघितली बघा, ही असं एका बोटाने जर केलं तर ही पूर्ण. आणि मुळी बघा बघा, मुळी कसली. आता बघितलं तर इतरांच्या ह्याला मुळे आहे अशी, आता मुळे त्या खराब झाली सगळ्या. आपली तर अजून मुळी चालू आहे. एवढं जबरदस्त असं इतर जे आता रोडच्या कडेला तुमचं मुळी
रोडच्या कडेला आहे, तर काय लोकांची प्रतिक्रिया काय? नाही चांगलं आले सोयाबीन, काय केलंय असं विचारते. म्हणजे आता विषय काय होतो, मी आपण म्हणतो आम्ही असं आमचीच खतं वापरली तसं केली मग तेपर्यंत मग पुढच्या वर्षी वापरू, आता ह्या वेळेस गेला तो जास्त पुढच्या वर्षी वापरू. म्हणजे तुमचा प्लॉट बघून किती नवीन शेतकरी जुडले असं वाटतं तुम्हाला आता? बरेच शेतकरी वापरतात आता पुढच्या वेळेस, कारण सगळ्यांना ही चमत्कार बघितली. ओके. तर आता हे तुमचं सोयाबीन आहे बरोबर ना, हो. आणि हा तुमचा इथं शेजारी प्लॉट आहे बरोबर, हा समोरचा प्लॉट तुमचा आहे. हे तुमचं तिथं शॉप आहे बरोबर ना. ओके. तर आता हे आपण इथून तुमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये आलोय हो. बरोबर. आता ही जे दुसरं समजा हे त्यांनी काय वापरलं आपल्याला माहिती आहे का तुम्हाला? काही माहित नाही. ओके. केमिकल असेल किंवा दुसरं काय वापरत असेल, अन्य वापरत असेल, तर ही व्हरायटी कशी आहे? कोणती? ही सेमच आहे, केडीएस आहे ती पण, व्हरायटी पण सेमच आहे. सेमच आहे. ओके. आता आपण जर बघितलं तर पेरणीचा अंतरामध्ये काय फरक असेल का? काय नाही, 1-2 दिवसाचा फरक होत असतो, जास्त दोन नाही. 2 दिवसाचा फरक आहे. ओके. आता जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं पण काय वाटतंय? आता ह्यात आपल्या म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये फुटवा जास्त आहे, फुटवा जास्त आहे, आणि- म्हणजे आपण हे बघितलं हा. शेंगा आणि शेंगांची संख्या जास्त आहे. शेंग्यांची संख्या जास्त आहे. हा. त्याच्यानंतर इकडे आपण हे सरस तुमचं हातामध्ये झाड आहे, हे कोणतं आहे? हे या प्लॉट मधलं हा. आहे, सिटी वैदिक न वापरलेला प्लॉट आहे हा. ओके. ओके. आणि त्याचे फुटवे वगैरे पण खूप कमी दिसत आहेत त्याच्या हम्म, ह्याच्यात. मुळांची पण ग्रोथ नाहीये, खोडाची पण ग्रोथ नाहीये. ओके. आता मागाशी तुम्ही प्लॉटमध्ये तुमच्या उभे होते, तर तुमचा प्लॉट इथपर्यंत लागत होता, कमरापर्यंत लागत होतं बरोबर आहे. आता तुमचं इथं जर कमराच्या खालीच आहे. ओके. म्हणजेच काय एकंदरीत वाढ सुद्धा काय आहे, कमीच आहे. कमी आहे. आपण जर बघितलं आता तर इथं ग्रीनरीमध्ये काय फरक वाटते तुम्हाला? म्हणजे आता प्लॉट तर संघटच आहे, परंतु आणखीन आपला हिरवागार प्लॉट आहे आणखीन. ओके. हा पिवळा पडायला लागलेला आहे. पिवळा पडायला लागलाय, म्हणजे मध्ये मध्ये खराब व्हायला लागलं. खाली जर आपण जर बघितलं तर खाली पिवळा पडतोय बरोबर ना. आणि त्याच्यानंतर शेंगांची जी संख्या आहे आणि त्याचे साईज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? शेंगांची त्याच्यापेक्षा ह्या जास्त शेंगा फुगवण जास्त आहे, ओके. शेंगाची, ओके. आणि संख्या ही जास्त आहे. ओके. आता उंचीमध्ये काय फरक आहे तुमचा सर? उंचीमध्ये कमीत कमी एक अर्धा पाऊण फुटाचा फरक आहे. ओके. अर्ध्या पाऊण फुटाचा फरक आहे. ओके. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस आपण एसिडमध्ये वापरतो तर त्याचे बदल कसे दिसतात हे आपण शेतकऱ्याला समोर दिसतंय. समोरासमोर दिसतात. ओके. चालेल. काय सांगाल जे इतर शेतकरी मित्र जे आहेत ते याच्यावरती करत आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही पूर्ण प्लॉट वापरण्यापेक्षा 10 गुंठ्याचा प्लॉट वापरा ओके. आणि स्वतः अनुभव घ्या. नक्कीच. आता हे आपल्या समोर अनुभव तर दिसतोच आहे. नाही, स्वतःचा अनुभव आणि आपण सांगण्याला अनुभवाला फरकच आहे. बरोबर आहे. बरोबर. सोडले तिकडच्या वावरातले सोडले बरोबर. आता इकडचे सोला पडतो बघा. आता याच्या दाण्यामध्ये राहू दे शेंग राहू दे तिथंच. ही शेंग इथं बरोबर आहे. हा. आता किती फरक दिसतो तुम्हाला? हे दाणे काय दिसत आहेत? पिवळे दिसत आहेत. हे अजून भरण्याजोगे आहेत बरोबर आहे की नाही? ही भरायच्यात आणि हा. हे भरले भरले पूर्ण झाले. आता ही शेंग पिवळी दिसते, ही हिरवीगार दिसते, म्हणजे ही अजून डेव्हलप होणार आहे आणि हिला अजून डेव्हलप व्हायला टाइम बरोबर. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हा जो अनुभव तुम्ही बघताय समोरासमोर? हे चांगलं नाही. हा. ते समजा तो प्लॉट आणि ह्या प्लॉट मध्ये माती काही जास्त वेगळी असेल का? नाही, एकच प्लॉट म्हणजे हे फक्त तुमचे वाटण्या वगैरे झाले किंवा बांध जास्त हे नाही बांध. बरोबर ना. म्हणजेच काय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की जे आपण जे समजा सरांनी जे तंत्रज्ञान वापरले गोरे सरांनी, त्या तंत्रज्ञानामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटतंय? आणि ह्याच्यात फरक आहे. फरक आहे. उत्पन्न वाढेल का नाही यांनी? मी हेच वापरतोय नाही कल्लच. हा. हा. पण हे इथं नाही वापरलं ना तुम्ही? ह्याला वापरलं नाही हे. हा. आता ह्याला काय केलं, पेरलं आणि युरिया टाकलं. युरिया टाकून औषध टाकलं बरोबर ना. म्हणजेच काय एकंदरीत आपण जे खतं टाकतो ते झाडाला किती लागू होतं आणि किती फायदा होतो हे तुमच्या समोर आहे की नाही? आलं लक्षात. म्हणजे 100% सोयाबीन जर तुम्हाला चांगली काढायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? SCP वैदिक वापरावं लागेल. जैविकच्या पुढचं वापरावं लागलं, वैदिक वापरावं लागलं. ठीक आहे. चालेल. धन्यवाद.